नमस्कार. आरती आपल्यापैकी अनेकांसाठी हा रोजच्या जीवनाचा एक भाग आहे, नाही का? पण आपण कधी असा विचार केला आहे का की या साध्या वाटणाऱ्या धार्मिक विधीमागे काही ठोस वैज्ञानिक कारणं असू शकतील? चला, आज आपण बरोबर हेच करणार आहोत. आरतीच्या प्रत्येक पैलूमागे दडलेलं विज्ञान शोधून काढूया. तर मग प्रश्न अगदी साधा आहे. आरती म्हणजे केवळ एक श्रद्धेचा भाग आहे की तिच्या प्रत्येक कृतीमध्ये, प्रत्येक गोष्टीत काहीतरी विज्ञान लपलेलं आहे? म्हणजे बघा, ती दिव्याची ज्योत, तो घंटेचा नाद आणि तो कापराचा सुगंध, या सगळ्याचा आपल्या शरीर आणि मनावर नक्की काय परिणाम होतो? चला तर मग या प्रश्नाचं उत्तर मिळून शोधूया. चला तर मग या प्रवासाची सुरुवात करूया त्या गोष्टीपासून जी आपण आरतीमध्ये पाहतो. हो, आरतीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग, तो म्हणजे दिवा आणि त्याची ज्योत. बघूया बरं, या ज्योतीमागे काय विज्ञान आहे ते. दिव्याच्या ज्योतीचे ना 3 खूप महत्त्वाचे परिणाम होतात आणि हे सगळे एकमेकांशी जोडलेले आहेत. सगळ्यात पहिलं, ही ज्योत ऊर्जा आणि प्रकाशाचं प्रतीक आहे, हे तर आपल्याला माहीतच आहे. दुसरं म्हणजे जेव्हा तोप किंवा कापूर जळतो तेव्हा खरं तर आजूबाजूच्या हवेचं शुद्धीकरण होतं, त्यातले जंतू कमी होतात. आणि तिसरी सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्या ज्योतीकडे एकटक पाहिल्याने आपली एकाग्रता वाढते. हे अगदी त्राटक नावाच्या एका योगिक क्रियेसारखंच काम करतं. कमाल आहे ना? बरं, पाहण्याबद्दल तर आपण बोललो, पण आरतीमध्ये आपण जे ऐकतो त्याचं काय? म्हणजे तो घंटेचा आवाज, ते मंत्र, यामागेही काही विज्ञान आहे का? चला पाहूया हे कसं काम करतं. हे खरंच खूपच आकर्षक आहे. बघा, आरतीत 2 प्रकारचे आवाज असतात आणि दोघांचे परिणाम वेगवेगळे आहेत, पण एकमेकांना पूरक आहेत. एक आहे घंटेचा नाद. तो वाजल्यानंतर त्याची कंपनं साधारण 2 ते 5 सेकंड टिकतात आणि ही कंपनं आपल्या मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागांमध्ये एक संतुलन साधतात. आणि दुसरीकडे आहे मंत्रोच्चार. मंत्र म्हणताना आपल्या श्वासाची लय नियंत्रित होते, ज्यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते. आणि विचार करा, जेव्हा सगळे मिळून एकत्र आरती म्हणतात तेव्हा एक प्रकारची सकारात्मक समूह ऊर्जा तयार होते. ओके, तर आपण पाहिलं, ऐकलं. आता तिसरं इंद्रिय म्हणजे वास. आरतीमध्ये वापरला जाणारा कापूर आणि तो धूप यांचा आपल्यावर नक्की काय परिणाम होतो? या सुगंधामागेही काही विज्ञान लपलंय का? ही प्रक्रिया ना खरं तर खूपच सुंदर आहे. बघा, जेव्हा कापूर किंवा धूप जाळला जातो तेव्हा त्यातले मूळ घटक हवेत पसरतात. आणि कापराची एक खास गोष्ट म्हणजे तो जळल्यावर त्याची राख शिल्लक राहत नाही, तो पूर्णपणे वायूत बदलतो. यामुळे त्याचे शुद्ध करणारे गुणधर्म हवेत पटकन पसरतात. हा सुगंध आपला श्वसनमार्ग मोकळा करायला मदत करतो. पण याहीपेक्षा भारी गोष्ट म्हणजे या सुगंधामुळे आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखे फील गुड हॉर्मोन्स तयार होतात आणि म्हणूनच आपल्याला आपोआप एकदम प्रसन्न वाटायला लागतं. आणि हो, हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. काही वैज्ञानिक अभ्यासांमध्ये असंही समोर आलंय की वनस्पतींपासून बनवलेल्या धुपामुळे हवेतील सूक्ष्मजंतूंची संख्या कमी होऊ शकते. म्हणजे आरतीमुळे वातावरण शुद्ध होतं असं जे म्हटलं जातं त्याला हा एक प्रकारचा वैज्ञानिक आधारच मिळतो. आत्तापर्यंत आपण पाहिलं की आरतीचा प्रत्येक घटक म्हणजे ज्योत, आवाज, सुगंध यांचा आपल्या इंद्रियांवर कसा परिणाम होतो. पण या सगळ्यांचा एकत्रितपणे आपल्या मनावर आणि आपल्या सामाजिक जीवनावर काय परिणाम होतो? चला आता हे पाहूया. तर मग या सगळ्याचा अंतिम परिणाम काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर तणाव कमी आणि सकारात्मकता जास्त. हो, हा आरतीचा एक सगळ्यात मोठा मानसिक फायदा आहे. जेव्हा नियमितपणे आरती केली जाते ना, तेव्हा त्याचे फायदे खूप खोलवर दिसून येतात. खास करून संध्याकाळी आरती केल्याने दिवसभराचा सगळा मानसिक ताण कमी व्हायला मदत होते. मनात चांगले सकारात्मक विचार येतात. आणि सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन आरती करतं तेव्हा त्यांच्यातले भावनिक बंध आणखी घट्ट होतात. हेच तर या परंपरेचं सामाजिक महत्त्व आहे. तर या सगळ्याचा सारांश काय? तो या वाक्यात अगदी बरोबर मांडलाय. आरती ही केवळ धार्मिक कृती नसून प्रकाशशास्त्र, ध्वनिशास्त्र, सुगंधशास्त्र आणि मानसशास्त्र यांचा सुंदर संगम आहे. म्हणजे विचार करा, ह्यात प्रकाशाचं विज्ञान आहे, आवाजाचं विज्ञान आहे, सुगंधाचं विज्ञान आहे आणि आपल्या मनाचं मानसशास्त्रही आहे. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र येतात आणि आपल्यावर एक सकारात्मक परिणाम करतात. तर मग या सगळ्या माहितीनंतर एक विचार मनात येतोच की आरतीप्रमाणेच आपल्या इतरही कितीतरी परंपरा असतील ज्यांच्यामागे असंच काहीतरी विज्ञान दडलेलं असेल, नाही का? कधी विचार केलाय का याबद्दल? नक्की करून बघा.